बातमी पंढरपूरमधून आहे। चंद्रभागेत 1.5 लाख क्युसेकनं विसर्ग करण्यात आलाय। मात्र अशा परिस्थितीत भाविक चंद्रभागेच्या पाण्यामध्ये स्नानासाठी उतरू लागलेत। चंद्रभागेची पाणी पातळी वाढल्यानंतर सगळे घाटाकडे जाणारे रस्ते बंद करणं आवश्यक असताना प्रशासनानं केवळ बोर्ड लावून ठेवले। त्यामुळे प्रशासनाचा गलथान कारभार आता समोर आलाय। याचा आढावा घेतलाय सुनील दिवाणी यांनी। पंढरपुरात निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे ज्या पद्धतीने वेगाने पाण्याचा फ्लो वाहतोय चंद्रभागेमधून ते पाहता भाविकांसाठी ही संपूर्ण परिसरात येणं बंद करणं आवश्यक आहे। आता या समोर दिसतंय इथं जवळपास 50 ते 80 फूट पाणी खोल पाणी आहे आणि या ठिकाणी या ज्या पद्धतीने हे भाविक येत आहेत इथं चंद्रभागेत स्नान करण्यासाठी येत आहेत, कोण पाय धुण्यासाठी येते, त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो। प्रशासनाने नुसते गेट लावून आणि चंद्रभागेत उतरू नये म्हणून बोर्ड लावून मोकळे झालेले आहेत। मात्र अशा पद्धतीने जर दुर्घटना घडली तर ह्याला जबाबदार कोण आहे याबाबत प्रशासनाने गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे। इथं कोळी बांधव थांबलेले आहेत होड्या घेऊन, मात्र अशातही जर कोण बुडालं वाहून गेलं तर एक दुर्दैवी घटना यात घडू शकते आणि त्यामुळे या चंद्रभागेत स्नानाला येणाऱ्या भाविकांवर बंधन घालणं गरजेचं आहे। इथं पोलीस बंदोबस्त असणं गरजेचं आहे, अन्यथा या पूरजन्य परिस्थितीत एखादी दुर्घटना घडू शकते एवढं मात्र नक्की। चंद्रभागेहून कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।